नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा. तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे घरगुती मसाला चहाची रेसिपी. अगदी हॉटेल सारखा कडक, सुगंधित आणि चविष्ट. तर चला सर्वात आधी इथे साहित्य बघून घेऊया. तर मी इथे घेतलेले आहे विलायची, त्यानंतर सुंठ घेतलेली आहे, इथे जावित्री आणि जायफळ घेतलेला आहे. बघू शकता प्रमाण तुम्ही. आणि मी इथे जायफळ ना अर्धच घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, मोठं असल्यामुळे मी अर्धच जायफळ घेतलेलं आहे. त्यानंतर सोप घेतलेली आहे, मिरे, लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे. असे 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे मी इथे. तर चला सर्वात आधी ना आपण इथे जी आपण सुंठ घेतलेली होती ना, ती मिक्सरला व्यवस्थित बारीक होत नाही, तर हिला ना असं दरदरीत करून घेऊ, थोडं ठेचून घेऊ याला खलबत्त्यामध्ये. कारण की याचे जाड जाड तुकडे राहते ना, तर मिक्सरला ते व्यवस्थित फिरल्या जात नाही, म्हणून आपल्याला याला थोडंसं ठेचून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये ना ते आपण जे जायफळ होतं ना ते घेतलेलं आहे, त्याला सुद्धा असं बारीक करून घेते आहे. बघू शकता असा दरदरीत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला मिक्सरला फिरवायला सोपं जाईल. त्यानंतर ना एका पॅन मध्ये थोडंसं आपल्याला हे मसाले हलकेसे गरम करून घ्यायचे आहे. त्यानंतर 2 चम्मच मी विलायची घातलेली आहे, 1 चम्मच मिरे घातलेले आहे, 1 चम्मच लवंग घातलेली आहे, थोडंसं जावित्रीचं फूल घेतलेलं आहे. बघू शकता. आणि त्यानंतर सोप घेतलेली आहे 1 चम्मच आणि दालचिनी घेतलेली आहे. अशी तोडून घालते, म्हणजे आपल्याला भाजायला सोपं जाईल. आणि जो आपण खलबत्त्यामध्ये मसाला म्हणजे सुंठ आणि जायफळ आपण जे बारीक केलं होतं ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित याला आपल्याला 2 मिनिटच भाजायचं आहे. खूप जास्त आपल्याला याला गरम करून घ्यायचं नाहीये, अगदी त्यामधलं मॉइश्चर वगैरे निघलं पाहिजे. बघू शकता 2 मिनिटानंतर व्यवस्थित हे आपलं भाजलं गेलेलं आहे. याला थंड करून घेऊ आणि मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊ. बघू शकता. आणि याला छानपैकी आपल्याला असं दरदरीत फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला. अगदी खूप फाईन पेस्ट नाही करायची. बघू शकता असं दरदरीतच ठेवायचं, कारण की आपण जेव्हा चहा गाळतो ना तेव्हा ते चहापत्ती सोबत तिथे चहा गाळणीमध्ये राहिलं पाहिजे, असं चहामध्ये नाही आलं पाहिजे. म्हणून मस्तपैकी 6 महिने टिकणारा हा मसाला आपला तयार झालेला आहे. बघू शकता. खूप सुगंधित आणि चहा होते आपला, खूप टेस्टी चहा होते. त्यानंतर आपण चहा सुद्धा करून घेऊ. चहा करायसाठी सर्वात आधी मी इथे दूध गरम करून घेणार आहे. कधी पण चहामध्ये कच्चं दूध नाही वापरायचं, दूध गरमच करून घ्यायचं. दुधाला उकळी आली, चला आपण चहा बनवून घेऊ. इथे चहा बनवण्यासाठी एक पातेला ठेवलेला आहे, त्यामध्ये मी आता 2 कप चहा बनवणार आहे. त्यासाठी मी 1 कप इथे पाणी घालणार आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये साखर घालून घेऊ. आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बघू शकता मी इथे 1.5 चम्मच पेक्षाही कमी साखर घातलेली आहे, कारण की आमच्याकडे थोडा फिक्का चहा पितात. आणि इथे चहापत्ती घालून घ्यायची, आणि चहापत्ती जास्त टाकायची. छान आपल्याला कडक चहा करायचा आहे. 2-2.25 चम्मच मी इथे चहापत्ती घालून घेतलेली आहे. आता हा चहा ना, जो काळा चहा आहे, हा आपल्याला छान पैकी 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायचा आहे. आलं सुद्धा मी यामध्ये घालणार आहे. मसाल्यामध्ये जरी आपण सुंठ टाकली आहे ना, तरी मी चहामध्ये आलं घालते, कारण की आपल्याला छान कडक चहा बनवायचा आहे. आलं सुद्धा घातलं आणि मस्तपैकी 3 ते 4 मिनिटं हा चहा मी उकळून घेणार आहे. म्हणजे हा 1 कप पाणी अर्धा कप राहिलं पाहिजे. बघू शकता छानपैकी तो चहा उकळला. त्यानंतर जे उकळीचं दूध होतं ना, तेच आपल्याला यामध्ये घालायचं आहे. मी यामध्ये पुन्हा 1 ते सव्वा कप दूध घालून घेतलेलं आहे. 1 कप पाणी आणि 1 ते सव्वा कप इथे दूध घातलेलं आहे. 2 कप मला चहा बनवायचा आहे, कारण की पुन्हा हा उकळेल. आणि व्यवस्थित आता आपल्याला याला उकळून घ्यायचा आहे चहाला. दूध टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला 4 ते 5 मिनिटं छानपैकी हा चहा उकळून घ्यायचा. बघू शकता असं चालून छान, जसं टपरीवर कसे ते टपरीवाले चहा विकतात ते कसे छान चम्मचनी असे चालवतात, तसाच आपल्याला हा इथे छानपैकी चालून घ्यायचा आहे. म्हणजे चहापत्ती वगैरे छान व्यवस्थित त्याच्यात मिक्स होईल आणि शिजल्या जाईल. बघू शकता मस्त 3 ते 4 मिनिटं पुन्हा मी हा चहा इथे उकळून घेतलेला आहे छानपैकी. आता ना यामध्ये सर्वात लास्ट स्टेप आहे आपली. जो मसाला आपण बनवून ठेवलेला होता ना, तो घालायचा. मसाला नेहमी शेवटीच घालायचा, आधी घालायचा नाही. जेव्हा आपण चहा गाळतो ना, त्याच्या 1 मिनिट आधी आपल्याला हा मसाला घालायचा आहे. इतक्या चहाला अर्ध्या चम्मच पेक्षा कमी मसाला हा आपला पुरेसा आहे. पुन्हा मी याला 1 मिनिट शिजवून घेणार आहे. जास्त वेळ आता आपल्याला इथे शिजवायचं नाही आहे. बघू शकता 1 मिनिट शिजवल्या, छान 2-3 उकळ्या आल्या की आपला इथे मस्त कडक चहा बनवून तयार आहे. बघू शकता अगदी
घरच्या घरी हा मसाला चहा इतका मस्त बनवून आपला तयार होतो. तुम्ही हा मसाला बनवून एकदा या प्रकारे चहा नक्की करून बघा आणि कसा झाला हा मला नक्की सांगा. आपला मस्तपैकी इथे कडक कडक चहा पण बनवून आहे आणि चहाचा मसाला सुद्धा बनवून आहे. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.